नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट केपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता MCA CETचा निकाल लागलेला आहे, तो कसा डाउनलोड करायचा आणि CETचा निकाल डाउनलोड करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, ॲडमिशनची डेट वगैरे काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला CETचा रिझल्ट कसा डाउनलोड करावा हे आपण पाहू। तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवर CETच्या या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या लिंकवर क्लिक करून घेतल्यानंतर आपण फॉर्म भरताना जो ID पासवर्ड टाकलेला तो ID पासवर्ड टाकून साइन इन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण लॉग इन करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल। त्याच्यानंतर खाली स्क्रोल जरा करायचं आहे खाली। तर या ठिकाणी पाहू शकता स्कोर कार्ड नावाचं एक ऑप्शन आहे। या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता MCA CET 2025 गेट स्कोर कार्ड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करायचं ऑप्शन येईल आपल्याला। त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिसेल, कोणाचं नाव दिसेल त्या ठिकाणी ज्याचं फॉर्म आहे त्याचं, त्याच्यानंतर डाउनलोडचा बटन दिसेल, त्या डाउनलोड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला ती डाउनलोडची PDF या ठिकाणी डाउनलोड होईल। ते PDF या ठिकाणी आता दिसेल, डाउनलोड अगेन करायचं आहे। मोबाईलमध्ये डाउनलोड करत असेल तर या पद्धतीने ही प्रोसेस आहे। आणि हे जर प्रोसेस तुम्ही कम्प्युटरवर पण या पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता। ते दोन्हीचे पण PDF डाउनलोड होणार आहे, कशात पण तुम्ही करा। त्याची आपल्याला प्रिंटआउट काढून ठेवायचे आहे। नंतर प्रिंटआउट कशी लागणार आहे हे पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। तर या ठिकाणी दाखवतो तुम्हाला स्कोर वगैरे कसं चेक करायचं ते। तर या ठिकाणी तुमचा रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, फोटो, सिग्नेचर वगैरे दिसेल, नाव वगैरे सर्व दिसेल। तर या ठिकाणी MCAची एक्झाम आहे तर CET कोर्स MCA दाखवेल। खाली पर्सेंटाईल दिसतील, पर्सेंटाईल किती पडले ते। जेवढे तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असेल त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे जास्त चांगलं कॉलेज भेटायचे चान्सेस आहेत, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आता हे डाउनलोड करून झालं। त्याच्यानंतर आता CETचं ॲडमिशन करायला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार, त्याच्यानंतर CETचे फॉर्म कधी ॲडमिशन फॉर्म कधी सुटणार, कॅप राऊंड कधी चालू होणार, हे जर सर्व प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण CETची माहिती सर्व आपल्या चॅनलवर प्रथम येत असते। त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या CET फॉर्म परीक्षा दिलेल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।